दादा आणलंय होय. पण तुम्ही घराबद्दल सांगितलं ना त्याच ना आणि आईबद्दल. अरे त्याच्या बगर मी पुढे जाईन का लेका. समजाईविषयी सांगितलेलं आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना तेजूचा फोटो दाखवला आणि तो त्यांना पसंत पडलाय. पसंत आहे मग आणि त्यांनी विचारले येत्या सोमवारी मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवता का. काय सांगू तेच नाही. सांगायचं काय सांगलं का मला उशीर कशाला. हो म्हणा. हा चालेल की. देवा पुढचं सगळं व्यवस्थित होऊ दे. राजू राजू हा दादा. घरात जे काय गोडधोड असेल ना घेऊन ये पडदेशी. सगळ्यांचं तोंड गोड कर आणि भाऊसाठी चहा पण टाक. सूर्या नग नग नग. अरे मस्त मला काम आहे ती. हे बघ पाहुणा आल्यानंतर परत चहा पाणी होणारच की. येतो मी. हा येतो. चला दादा. अरे तेजूचं तोंड गोड कर की. गोड गोजिरी लाज लाजरी अक्का तू होणार नवरे. कुणाला लावते फोन? शालनात त्याला. आता आई नाही पण आईसारखी तीच तरी एक आहे आम्हाला. ते पण हॅलो. हा बोल की सूर्या. आत्या अरे एक आनंदाची बातमी. आपल्या तेजूचं लग्न ठरतंय. काय सोमवारी पाहुणे आहेत बघायला. काही आनंदाची बातमी दिलीस बघ. अख्ख्या गावात कंदी पेढ वाट असं वाटायला लागलंय बघ मला. थांबा इथं चालू मी. अरे औक्षवंतो कस काय येणं केलंस? डॅडी तेजूसाठी स्थळ घेऊन आलोय. बर येते सोमवारी पोरगा बघायला येणार आहे. तुम्ही कार्यक्रमाला आला असतं तर. नाही म्हणजे तुमच्या मागं बी लय व्याप असतात माहिती आहे मला. आपण तुम्ही घरातलं आहे त्यामुळे त्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेवून तुम्ही आलंच पाहिजे. माझा हट्ट आहे. अरे ते जो आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे, आम्ही नक्की येऊ. आणि जर का हे लग्न ठरलं तर आम्हीच हे लग्न थाटामाटात लावून देऊ बरं का. एवढं बोलला ना तुम्ही अंगात 10 दिवस पळ आलं बघा. डॅडी तुम्ही खर्च मोठं आहे. आता ही लग्न जमवायची जबाबदारी तुमची बरं का. घेतली जबाबदारी. देव पावला म्हणायचं. डॅडी येऊ. मी असं ऐकलंय गुरुजींनी तुला सांगितलेलं आहे की बहिणींच्या अगोदर तुझंच लग्न होणार आहे. बहुतेक एक खरं ठरताना दिसतंय. अहो नाही नाही नाही. अहो काय बी काय बोलताय. असं काय होणार नाही. चला गाडी बसा. आहे ग त्या भावाच्या पुरीला कोण बघायला येते? या असल्या कमीतल्या घराची स्टोरी जुळवला कोणाची अक्कल शेण खाती. हल्ली काय माणसं लग्न ठरवताना काय चौकशी बिवकशी करतच नाही. खानदानाचं मागचं पुढचं काही बघतच नाही. ज्या पुरुषा एक कोणाच तरी हात धरून पळून गेली त्या पुरुषी लग्न करून काय इज्जतीचे 12 वाजवायचेत का? नाही नाही नाही. हे कुठलं स्थळ आहे त्याला 4 शहाणपणाच्या गोष्टी शिकवायच पाहिजेत. बरोबर बोलतोय का आम्ही? सोमवारी आम्हाला तुमच्या माहेरी जायची आठवण करून द्या. बघतोच कसं लग्न जमतंय ते.
असं वाटत नाही तू तुझ्या बहिणींवर खूप बंधनं लादतोयस ते? ज्या घरात लग्नाच्या 4-4 मुली असतात ना त्या घरात असंच वागावं लागतं. इथं लग्न होईपर्यंत तरी. पोरीच्या जातीने कसं वागावं एवढं पण कळत नाही हिला. मुकाट्याने इथं राहायचं ना आम्ही सांगतो त्या पोराशी लग्न करायचं आणि सासरी जायचं. तुळजाच्या लग्नाचा प्रस्ताव देऊन आलोय आम्ही आमदार शशिकांत सरनोबतांच्या घरी. लग्नापलीकडे दुसरं अस्तित्वच नाहीये का त्यांना? त्यांचा जन्म फक्त लग्नासाठी, दुसऱ्याचा संसार मान खाली घालून करण्यासाठीच झालाय का? अरे त्यांचंही एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि आता तरी जगू द्यात त्यांना नीट त्यांच्या पद्धतीने. पण नाही, त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊच शकत नाही, कारण त्यांचे निर्णय घरातले पुरुष घेतात. सर्वात आधी तर अशा पुरुषांनी आपले विचार बदलायला पाहिजे. काही उपयोग नाहीये बोल, सगळे पुरुष सारखेच. बाईचं मन काय असतं हे त्यांना कधीच कळलं नाही. आणि तूही तसाच. एका मोबाईलवरनं एवढं ऐकवलं, मोबाईल आवडलं नाही तर सांगायचं ना नाही आवडलं म्हणून.